एम-पी-एस-सीचा मला यू-पी-एस-सीचा लाँग फॉर्म देखील माहिती नव्हता. वडिलांच्या निर्णयाविरुद्ध आई माझ्यासोबत उभी राहिली. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये जॉब सुरू केला. वडील नाराज होतेच. ऑलमोस्ट ते 10 महिने माझ्याशी बोलले देखील नाहीत, कारण मी हा बापरे! निर्णय घेतला. जिल्हा परिषद शाळेची मी मुलगी, मराठी मीडियममध्ये शिकलेली, आयुर्वेद सगळं संस्कृत आणि मराठीमध्ये झालेलं होतं. पण तरीसुद्धा एक चॅलेंज म्हणून मी इंग्लिशमध्ये एम-पी-एस-सी दिली. ती नोटिफिकेशन बॅच माझी. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आम्हाला 4 वर्षाचा कालावधी लागला बापरे! आणि 1 जून 2010 साली आम्ही अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी जॉइन झालो. क्या बात है! पण त्या 4 वर्षाच्या कालावधीत असं नाही वाटलं, की वडील म्हणत होते तेच खरं होतं? वडील म्हणायचे, की "तू डेप्युटी कलेक्टर हा प्रेफरन्स दे" आणि मी ओके. म्हणायची, की "नाही, मी डी-वाय-एस-पी हा प्रेफरन्स देणार." 5-6 वर्ष झालेली आहेत, तरी देखील अजून मुलीचं तुम्ही लग्न करत नाहीये. मी यासाठी माझी मम्मी एकटी सर्वांना तोंड द्यायची. बऱ्याच मुलींना त्यांचे पालक पोलीस खात्याकडे येऊन देत नाहीत आणि थोडंसं निगेटिव्ह पाहिलं जातं. तुम्हाला काय वाटतं? एकदा खाकी अंगावर चढवली तर मग पुरुष असो किंवा ती महिला असो, ते सर्वांसाठी कर्तव्य सारखंच असतं. तर घरगुती हिंसाचार जर आपण बाजूला ठेवले, तर महिलांवरील बाकी होणारे सगळे अत्याचार हे पुरुषच करतात. ही माझी मुलगी आहे आणि ही डी-वाय-एस-पी आहे. हे जेव्हा ते अगदी अभिमानाने सांगत होते आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये जो माझ्याविषयी जो अभिमान होता ना, तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. सन्मान महिला कर्तृत्वांचा ही जी आपण सीरीज दरवर्षी चालवत असतो. या सीरीजमध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा. मॅडम, आपलं वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर मॅडमविषयी सांगायचं तर मॅडम तुम्ही सोलापूरमध्ये पण काम केलंय, पुणे सी-आय-डीमध्ये पण काम केलंय आणि सोशल मीडियावरती आम्ही तुमचा बरेच व्हिडिओ पाहत असतो, बातम्या पाहत असतो आणि त्याच्यातून एकंदरीत महिला आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधील जे विद्यार्थी आहेत, ज्यांना पोलीस खात्याची आवड आहे, ज्यांना वर्दीची आवड आहे, हे विद्यार्थी प्रेरित होत असतात. परंतु आज आपण महिला दिनानिमित्त ही सीरीज राबवतोय. सो आज थोडंसं आपण महिलांच्या बाजूने बोलणं अपेक्षित आहे. खरं तर तुम्ही 2010ला तुमचं जॉइनिंग झालं डी-वाय-एस-पी म्हणून. काय नक्की पोलीस खात्याकडे येण्याचं का ठरवलं होतं तुम्ही? म्हणजे कधीपासून सुरुवात झाली होती? मी डॉक्टर वैशाली उज्ज्वला ईश्वर कडूकर, तशी सामान्य कुटुंबातील, अतिसामान्य कुटुंबातील मुलगी आणि 90sमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येणं किंवा त्याच्यासाठी तयारी करणं, तर ग्रामीण भागातील मुलीसाठी फार अवघड आणि एक्सपोजर दृष्ट्या फार अवघड असा विषय होता. बरोबर. पण मी 10वी ला असल्यापासून मला युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जाण्याची फार इच्छा होती. माझ्या फॅमिलीमध्ये कोणी युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये नाहीये. ओके. पण मला युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा होती आणि मी 12वी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजची एक्झाम देखील दिली होती. अच्छा. आणि त्यावेळेला मी सिलेक्ट झाले होते, पण त्यावेळेला माझं अंडर एज होता. 17 वर्ष पूर्ण नव्हतं. त्यामुळे मला नेक्स्ट बॅचमध्ये मला कॉल येणार होता. आणि त्या कालावधीमध्ये माझ्या वडिलांनी ऑब्जेक्शन घेतलं, की जॉइन नाही व्हायचं आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजसाठी. कारण त्यांना असं वाटत होतं, की त्यात लिमिटेशन्स आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, हं. टाईम बाउंड सर्व्हिस आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन करिअरची सुरुवात करावी लागणार आहे. आणि त्यावेळेला त्यांनी नकार दिल्यानंतर मग माझा हिरेमोड झाला होता. त्यावेळेला मग मी सांगितलं, की तुम्ही मला तिथं ॲडमिशन नाही घेऊ देत, तिथं नाही जाऊ देत, तर मग मी सरळ बी-एस-सी करेन. मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करेन. ओके. मग त्यावेळेला देखील घरी थोडीशी आई-वडिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. माझ्यावर नाराजी झाली. पण अंडर एज असल्यामुळे मग मी बी-एस-सीला ॲडमिशन घेतलं. 1 वर्ष मी बी-एस-सी केलं आणि मग पुन्हा वडिलांचं हेच म्हणणं होतं, की "तू मेडिकलला ॲडमिशन घ्यावं." मी तेव्हा बोलले होते, की मला मेडिकल करायचं असेल, तर मग माझं जी वेटिंग लिस्टमध्ये अंडर एज असल्यामुळे नाव आहे, त्या ठिकाणी मला जाऊ द्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये. पण त्यावेळेला काही वडील तयार झाले नाहीत. मग मी मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मी वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली इथून बी-एम-एस कंप्लीट केलं. पण मनामध्ये युनिफॉर्म सर्व्हिसेसची जी काही स्वप्न होती किंवा ती जी पॅशन होती ती तशीच राहिली होती. आणि मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करता असं वाटलं, की मी माझ्या स्वप्नांना जर आता वेळ दिला नाही, तर मग आयुष्यभर खंत करण्यापेक्षा वेगळं काही माझ्या हातामध्ये राहणार नाही.
त्यावेळेला मी माझ्या आईशी बोलले. वडिलांनी नेहमीप्रमाणे मला या फील्डकडे जाण्यापासून मला परावृत्त करायचा प्रयत्न केला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. एम-पी-एस-सीचा मला यू-पी-एस-सीचा लॉंग फॉर्म देखील माहिती नव्हता बरं. आणि मी हा निर्णय घेतला होता. अगदी ग्रामीण भागातून आलेली मी मुलगी होते आणि मग आईनी मला पाठबळ दिलं. तिने विचार केला, की नाही मी इतका विचार करते त्याच्यासाठी मी स्वप्न पाहते तर तिने मला पाठबळ दिलं आणि मग वडिलांच्या निर्णयाविरुद्ध आई माझ्यासोबत उभी राहिली आणि मग मी माझ्या तयारी माझी सुरू केली आणि त्यावेळेला मग मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. इवन दो मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सर्जरी या सब्जेक्टमध्ये मी युनिव्हर्सिटी टॉपर होते. मला सर्जरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन मिळत होतं, पण मी ते नाकारलं आणि तिकडे जायचंच नाही ठरवलं. वाय टू रेज दी सीट. मग मी हॉस्पिटलमध्ये स्वतःचा सस्टेनन्स, स्वतःचा खर्च भागवण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये जॉब सुरू केला. वडील नाराज होतेच. ऑलमोस्ट ते 10 महिने माझ्याशी बोलले देखील नाहीत, कारण मी हा निर्णय घेतला. कारण त्यांना वाटायचं की मी पोस्ट ग्रॅज्युएट करावं, एक ट्रस्टशिपमध्ये हॉस्पिटल सुरू करावं, सेवा करावी लोकांची, अशी एक प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची अपेक्षा होती, जी साहजिक होती. पण माझं स्वप्न थोडं वेगळं होतं. त्यामुळं मग मी त्यांच्या त्या ऑफरला मी नकार दिला आणि मग मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. ही सर्व तयारी मी स्वतःहून केली, सेल्फ स्टडी केली. कोणतं कोचिंग इन्स्टिट्यूट वगैरे जॉईन नाही केलं. कारण जॉब करत करत मी एक्झामची डेट आली की 1-2 महिने सुट्टी घ्यायची आणि मग आनंद अभ्यासिका जॉईन केली होती मी पुण्यात आणि स्वतः मग तयारी करून एक्झाम दिली. प्री क्वालिफाय झाल्यानंतर मग ग्रुप आला आणि त्यावेळेला आउट ऑफ 200 माझा प्रीचा स्कोअर 164 होता. जो आउट ऑफ 200 164 स्कोअर होता माझा, जो ओपन मेरिटसाठी सुद्धा भरपूर चांगला होता. सो त्यावेळेला कॉन्फिडन्स होता की मेन्स मी लिहिणार यावेळची आणि मी मात्र तयारी इंग्लिश मीडियममध्ये करत होते. कारण जिल्हा परिषद शाळेची मी मुलगी, मराठी मीडियममध्ये शिकलेली, आयुर्वेद सगळं संस्कृत आणि मराठीमध्ये झालेलं होतं. पण तरीसुद्धा एक चॅलेंज म्हणून मी इंग्लिशमध्ये एम-पी-एस-सी दिली. त्यामुळे सर्व जे बुक्स आहेत ते UPSCचे रेफर करणं आणि त्यातून नोट्स बनवणं, कारण असं रेडी नोट्स काही अवेलेबल होत नव्हते त्यावेळेला इंग्लिशमध्ये. मग त्यामुळं त्यासाठी मला थोडा जास्त संघर्ष करावा लागला, थोडा जास्त वेळ द्यावा लागला आणि मग मी इंग्लिशमधून मी MPSCची एक्झाम दिली आणि मग मेन्स क्लिअर केली मी. त्यानंतर इंटरव्ह्यू क्लिअर झाला माझा आणि ही पूर्ण सायकल 2006ची नोटिफिकेशन बॅच माझी. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आम्हाला 4 वर्षाचा कालावधी लागला आणि 1 जून 2010 साली आम्ही अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी जॉईन झालो. क्या बात आहे. पण त्या 4 वर्षाच्या कालावधीत असं नाही वाटलं की वडील म्हणत होते तेच खरं होतं? नाही, अजिबात नाही वाटलं त्यावेळेला. कारण जरी वाट बघावी लागली तरी सुद्धा हातामध्ये आपण जे अपेक्षित किंवा जे पाहिलेलं स्वप्न होतं त्याची स्वप्नपूर्ती होणारे अपेक्षित फळ आपल्याला मिळणार आहे हे माहिती होतं आणि त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स होता. त्यामुळे मग जॉब करत करत मी करत असल्यामुळे फार काही असं रिग्रेट फील नाही झालं की बाबा आपण सर्वच काही असं सोडून दिलेलं आहे, आपल्याला फॉलबॅक ऑप्शन नाही आहे, प्लॅन बी आपल्याकडे नाही आहे, असं काही नव्हतंच. जरी काही अपयश आलं असतं तरी प्लॅन बी माझ्याकडे रेडी होता आणि केव्हाही मग मी पुन्हा सुरुवात करू शकले असते माझ्या करिअरची. तो कॉन्फिडन्स होता. बरोबर. प्लॅन बी वरती मला एक शेवटी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तत्पूर्वी ज्या दिवशी तुमचा रिझल्ट आला, तुम्ही DYSP म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, त्यावेळेस वडिलांची प्रतिक्रिया काय होती? ज्यावेळेला मला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता आणि त्यावेळेला इंटरव्ह्यू डिसेंट्रलाइज केले गेले होते. आमचे पश्चिम महाराष्ट्रातले इंटरव्ह्यू म्हणजे तिकडच्या भागातले कोल्हापूर या ठिकाणी होते. कारण मी बेसिकली कोल्हापूर जिल्हा, गडिंग्लज तालुका, गिजवणे या गावची आहे. तर माझा हा इंटरव्ह्यू कोल्हापूरमध्ये होता. मग इंटरव्ह्यूच्या वेळेला माझे वडील देखील आले होते आणि त्या दिवशीच्या इंटरव्ह्युअर्सच्या लिस्टमध्ये माझं पहिलं नाव होतं.
मग त्यावेळेला त्या हॉलच्या बाहेर वडिलांचा आणि माझा पुन्हा यासाठीच वाद सुरू होता. वडील म्हणायचे, की "तू डेप्युटी कलेक्टर हा प्रेफरन्स दे" आणि मी ओके. म्हणायचे, की "नाही, मी डी-वाय-एस-पी हा प्रेफरन्स देणार." अच्छा, पहिला प्रेफरन्स तुमचा डिव्हाइस दिला होता तुम्ही. हां, क्या बात है! एकच प्रेफरन्स होता माझा आणि मग ते म्हणायचे, की "निदान सेकंड प्रेफरन्स तरी डेप्युटी कलेक्टर लिही, तहसीलदार लिही, बी-डी-ओ लिही, काहीतरी लिही." म्हटलं, "नाही, मला युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जायचं, डी-वाय-एस-पी हा माझा एकच प्रेफरन्स राहील." आणि त्या हॉलच्या बाहेर आम्ही दोघे त्या विषयावर वाद घालत होतो आणि आतमध्ये शिपाई मला 2-3 वेळा बोलवायला आले, की आपल्याला आतमध्ये बोलवलं जातंय, बापरे! आतमध्ये बोलवलं जातंय. मग शेवटी मी वडिलांना सांगितलं, की "नाही, मी हा एकच प्रेफरन्स देणार आणि या एकच पोस्टसाठी मी इंटरव्ह्यू देणार." आणि त्या डी-वाय-एस-पी एकच पोस्टसाठी मी इंटरव्ह्यू दिला होता आणि त्या दिवशीच्या याच्यामध्ये मला म्हणजे हायेस्ट मार्क होते इंटरव्ह्यूसाठी. क्या बात है! म्हणजे कदाचित त्यांच्याही लक्षात आलं असेल, की यांना हां, फक्त की वर्दीचीच आवड आहे. येस, येस. बरोबर. मॅडम, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता, तुम्ही सांगितलं की 4 वर्ष या सगळ्या प्रोसेसमध्ये गेलं. सांगायला खूप 1-2 सेकंद लागतात 4 वर्ष गेले. पण ते 4 वर्ष खरंच एवढे सोपे होते? मुलीसाठी तर अजिबात सोपे नव्हते. कारण एकदा मुलगी ग्रॅज्युएट झाली, की कधी एकदा तिचे हात पिवळे करतोय याची घाई आई-वडिलांना लागली होती. एक्झॅक्टली. आणि वडील माझ्या ह्या तयारीवर अजिबात माझ्याशी सहमत नव्हते आणि त्यामुळं त्यांचं प्रेशर माझ्या मम्मीवर जास्त यायचं आणि माझी मम्मी मात्र ते सगळं प्रेशर उंबऱ्याच्या आतमध्येच थांबवून ठेवायची. कधी तुमच्यापर्यंत येऊन तिने देत नव्हते. माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही. कधी वडिलांचे आणि तिचे वाद व्हायचे, की माझ्या पुढच्या करिअरच्या अनुषंगाने किंवा माझ्या लग्नाच्या अनुषंगाने किंवा मग आजूबाजूचे नातेवाईक आहेत, तर फॅमिली फ्रेंड्स आहेत. ऑब्व्हियसली विचारणा व्हायची, की ग्रॅज्युएशन संपलेलं आहे. 5-6 वर्ष झालेली आहेत, तरी देखील अजून मुलीचं तुम्ही लग्न करत नाहीये. मग यासाठी माझी मम्मी एकटी सर्वांना तोंड द्यायची. मग शेवटी वडील माझ्या मम्मीवर पण वैतागले. "ठीक आहे, तुम्ही काय करायचं ते करा. तुमचं तुम्हीच ठरवा. तुम्हीच सगळ्या लोकांना जे विचारतायत त्यांना उत्तरं द्या. याच्यामध्ये मला अजिबात कुठे इन्व्हॉल्व करायचं नाही." बरं. इथपर्यंत ते नाराज झाले होते. पण माझी आई माझ्या मागे फार खंबीरपणे उभी होती. मला कधी तिने जाणवू दिलं नाही, की घरामध्ये इतकं वादळ सुरू आहे. त्याची कधीच मला तिने जाणीव होऊ दिली नाही. त्यामुळं मी ह्या 4 वर्षाचा जो वेटिंग पिरियड आहे, जो फार पेनफुल असतो, हा मी व्यतीत करू शकले. बरोबर. मॅडम, आजही परिस्थिती बदललेली नाही. बऱ्याच मुलींना त्यांचे पालक पोलीस खात्याकडे येऊन देत नाहीत आणि थोडंसं निगेटिव्ह पाहिलं जातं. हं. तुम्हाला काय वाटतं? ॲक्चुअली युनिफॉर्म सर्व्हिस मधले जे काही अधिकारी असतील किंवा अंमलदार असतील, हे प्रशासनाची समाजामधली दिसणारी बाजू असते किंवा बरोबर. दिसणारा चेहरा असतो. अ, आपल्याला प्लेन क्लोथमध्ये बाकीचे समाजामध्ये वावरत असणारे अधिकारी असे कॉन्स्पिक्युअसली लक्षात येत नाही. पण एक पोलीस अंमलदार देखील खाकी वर्दी घालून जेव्हा चौकात उभे असतो, तो त्या सर्व लोकांमध्ये दिसून येतो. एक्झॅक्टली. हे प्रशासनाची समाजामध्ये दिसणारा हा चेहरा आहे, ही प्रतिमा आहे. आणि युजुअली महिला पोलीस अधिकारी किंवा महिला पोलीस अंमलदारांसाठी पालक थोडेसे रिलक्टंट असतात. अ, कारण असं असतं, की पोलीस सर्व्हिसेस ही 24/7 ही डिमांडिंग सर्व्हिस आहे. तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करू शकत नाही. तुम्ही तुमच्या दरवाजाची बेल बंद ठेवू शकत नाही. तुम्ही तुमचा दरवाजा म्हणजे व्हर्चुअली तुम्ही बंद करू शकत नाही. केव्हाही एक्झॅक्टली. तुम्हाला बोलवलं तरी तुम्हाला जावंच जावंच लागतं. लागतं. कारण 24/7 अवेलेबल असणं सर्व्हिससाठी ही डिमांड आहे या खात्याची. आणि त्यावेळेला मग शेवटी पालक विचार करतात, की जेव्हा मुलगी या युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जाते किंवा पोलीस प्रशासनात जाते, त्यावेळेला ती एक तिचं भविष्यात लग्न होणार असतं. ती कोणाची तरी पत्नी होणार असते, आई होणार असते, सून असते. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळता ऐनवेळेला अचानक केव्हाही येणारे ते जबाबदाऱ्या ज्या आहेत पोलीस प्रशासनातील, ती कशी सांभाळेल याविषयी एक साशंकता बट ऑब्व्हियस असते. आणि मुलांच्या बाबतीत ती तेवढ्या याच्यामध्ये गांभीर्याने घेतली जात नाही. बरोबर. कारण ते गृहीत धरलं जातं, की पुरुष केव्हाही अवेलेबल होऊ शकतात. केव्हाही बोलवलं तर ते उपलब्ध होऊ शकतात. पण महिलांच्या बाबतीत हे थोडंसं अजून नॅरो माइंडनी पाहिलं जातं. ते आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे, आपल्या कल्चरचाच एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण महिलेला नेहमी प्रोटेक्टेड थोडं याच्यामध्ये ठेवलं जातं. येस. आणि त्यांना असं वाटतं, की असं समाजासमोर असं त्यांना अ, सामोरं कसं जातील, त्या प्रश्नांना कशा त्या सामोरे जातील आणि आपली सर्व्हिस सांभाळता ह्या
कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा सांभाळतील, हा एक प्रश्न पालकांच्या मनात येतो आणि तो येणं अपेक्षित देखील आहे. कारण आपण पाहतो, की केव्हाही पोलीस तुम्ही उन्हा-पावसात उभा असलेलाच दिसेल, तो काम बरोबर. करतानाच दिसेल. अ, तर त्यामुळं त्यांना थोडंसं हेजिटेशन असेल आणि त्यासाठी मुलींबाबत ते थोडंसं निर्णय घेताना थोडंसं चलबिचल होत असेल. पण मला वाटतं, की आपण जेव्हा पोलीस सर्व्हिसेसमध्ये येतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये अजिबात महिला पोलीस किंवा पुरुष पोलीस अशी लिंगभिन्नता नाहीये. एकदा खाकी अंगावर चढवली तर मग पुरुष असो किंवा ती महिला असो, ते सर्वांसाठी कर्तव्य सारखंच असतं. बरोबर. काही बिइंग अ फिमेल तिच्या फिजिओलॉजिकल नीड्स आणि डिमांड्स म्हणजे ती लग्नानंतर प्रेग्नंट राहणं, तिला मुलं होणं, म्हणजे तिची डिलिव्हरी होणं, मुलांचा सांभाळ करणं ही जी नैसर्गिक जबाबदाऱ्या आहेत ह्या महिलांवर आपसूक जास्त येतात. त्यासाठी शासनाने तेवढे कालावधीपुरतं महिलांना त्या बेनिफिट्स आणि ॲडव्हांटेजेस दिलेले आहेत. पण इतर वेळेला महिला आणि पुरुषांनी आम्ही सॅलरी एकच घेतो. अ, अंगावरचा युनिफॉर्मचा रंग एकच आहे. तर पुरुष आणि महिला हा जातीभेद, लिंगभेद करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. अगदी बरोबर. तरी बऱ्याच वेळा असं ऐकतो आम्ही, की तुम्हालाही तो अनुभव आला असेल. बऱ्याच वेळा कुठेतरी प्रोग्रामला बोलवलं जातं किंवा तुमच्या कामाचं कौतुक म्हणून एक महिला अधिकारी, ज्यांनी हे घडवून आणलं, ज्यांनी हे काम केलं, महिला अधिकारी हा शब्द पुढे लावला जातो. त्यावेळेस काय वाटतं? तो अभिमान वाटतो की अपमान वाटतो? अ, सुदैवाने आतापर्यंत माझ्या जवळपास 16 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केलं, ज्या सहकाऱ्यांच्या सोबत काम केलं, जे ऑफिसर्स माझ्यासोबत, जे स्टाफ माझ्यासोबत होते त्यांच्यासोबत काम केलं. मला असं कधी जाणवलं नाही, की मी एक महिला आहे. त्यामुळे काहीतरी वेगळा अप्रोच असू शकतो, काही वेगळा ॲटिट्यूड असू शकतो, अ, काही वेगळी कार्यपद्धती असू शकते. असं मला कोणाच्याच बिहेवियरमध्ये प्रशासनामध्ये काम करताना हं. जाणवलं नाही. त्यासाठी स्वतःचा अप्रोच देखील फार महत्त्वाचा अगदी असतो. बरोबर. तुम्ही या वातावरणामध्ये स्वतःला कशा पद्धतीने सामावून घेताय, त्यावर देखील सर्व गोष्टी अवलंबून असतात. आणि कार्यक्रमांमध्ये असू दे किंवा माझ्या कामाचं रिकग्निशन करताना असू दे, ऑब्व्हियसली या गोष्टी बोलल्या जातात. मी ह्या गोष्टी नैसर्गिक म्हणून स्वीकारते. कारण निसर्गतः स्त्री ही शारीरिकदृष्ट्या कमकुवत असते. हं. हे बायोलॉजिकल आणि हार्मोनल फॅक्ट्स आहेत. फेमिनिनिझममध्ये तुम्ही शारीरिकदृष्ट्या ॲज कंपेअर टू मेल तुम्ही कमजोर असता. पण जी मस्क्युलिनिटी आहे ती पॉवरसाठी आहे आणि फेमिनिझम जे आहे ते सबमिसिव्हनेस याच्यासाठी आहे. पण तेच बायोलॉजिकली स्त्री ही मानसिकदृष्ट्या फार खंबीर असते. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल, की ही महिला असून, ही स्त्री असून देखील पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांच्या पुढं एक पाऊल टाकून ह्या जबाबदाऱ्या स्वीकारतायत, ते काम करतायत. त्याच्यामध्ये त्यांचा हेतू त्यांना रिकॉग्नाइज करण्याचा असतो, ॲप्रिसिएशन करण्याचा असतो. तो तसाच आपण घ्यावं असं मला वाटतं, की "अरे, तुम्ही महिला म्हणून असं म्हणताय, तर तुम्ही मला अंडर एस्टिमेट करताय का?" असं मी निगेटिव्हली कधी घेत नाही. तर तुम्ही खूप पॉझिटिव्ह म्हणूनच मी हा विचार खूप तुम्ही पॉझिटिव्हली घेतला. घेतला. नक्कीच मॅडम, याच्यासोबत तुम्ही बोलत असताना सांगितलं, की महिलांना जबाबदाऱ्या असतात, घरच्याही, कुटुंबाच्याही आणि तुमचं हे जे काम आहे सरकारी काम त्याच्याही. त्याच्यामुळे कदाचित पालक त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालकांचा बदलला नाही. तुम्ही कसं बॅलन्स करत होता ते? मी मगाशी सांगितलं, की इंटरव्ह्यूच्या वेळेला माझ्या इंटरव्ह्यू पॅनलसाठी जे ऑफिसर्स होते, त्यामध्ये कोल्हापूर रेंज आय-जी सर धिवरे सर होते. हं. त्यावेळेला कोल्हापूर रेंजचे आय-जी होते सर आणि त्यांनी मला प्रश्न विचारला होता, की "तुमचं लग्न झालेलं आहे का वैशाली?" मी म्हटलं, "सर नाही झालं." "मग भविष्यात तुम्ही लग्न करणार आहे?" म्हटलं, "हो करणार सर, ऑब्व्हियस आहे." "मग तुम्ही लग्न केल्यानंतर तुम्ही पत्नी होणार, सून होणार, मग तुम्हाला मुलं होणार, तुम्ही आई होणार. बाकीचे पण लग्न झाल्यानंतर एका स्त्रीची सर्व नातेसंबंध बदलतात, नवीन नाती तयार होतात. मग हे करता-करता तुम्ही डी-वाय-एस-पीला फक्त एकच प्रेफरन्स दिलेला आहे. पोलीस सर्व्हिसेसला न्याय कसा देणार तुम्ही? हं. ती जबाबदारी तुम्ही कशी सांभाळणार? मग त्यावेळेला माझ्यासमोर इतके वरिष्ठ अधिकारी बसलेले, इतकी वर्षांची त्यांची सेवा आहे. महापालिका आयुक्त होते त्या ठिकाणी आणि एम-पी-एस-सीचे मेंबर होते त्या पॅनलमध्ये.
मग मला वाटलं की आता मनातलं बोलावं की टेलर मेड आन्सर द्यावं. येस. पण मी ठरवलं की नाही, जे काही आहे ना, की म्हणजे शेवटी ते सुद्धा आपल्याला जज करत असतात की हाऊ ओरिजिनल यू आर, हाऊ जेन्युइन यू आर. तुम्ही बाकी सगळे सांगताच तेच उत्तर देता की तुमचं स्वतःचं काही व्यक्तिमत्व त्या ठिकाणी प्रतीत होतंय त्या उत्तरातून. मग मी तेव्हा सरांना म्हटलं, "सर, पहिल्यांदाच आपल्या सर्वांची मी माफी मागते" म्हटलं. म्हटलं, "आपण देखील कोणाचे तरी पुत्र आहात, कोणाचे तरी पती आहात, पिता आहात. अ, आपण देखील सगळे नातेसंबंध इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळतात. ते करत म्हटलं आपण रेंज आयजीचा चार्ज आपण अगदी उत्तमरित्या पेलत आहात. मग माझ्या कॅपॅबिलिटीजबद्दल आपली शंका का असावी?" क्या बात है. मग हा मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला. मग त्याच्यावर सर काही बोलले नाहीत, फक्त हसले. म्हटलं, "मला जर तुम्ही ॲज अ डी-वाय-एस-पी म्हणून सिलेक्ट केलं, तर मी पोलीस प्रशासनासाठी लायबिलिटी नसून ॲसेट असणार आहे." म्हटलं, "हे मी आत्ताच आपल्याला सांगते, कारण क्या एवढी माझी खात्री आहे." आणि तेव्हापासून आतापर्यंत मी हाच प्रयत्न केलाय, की पोलीस प्रशासनावर वैशाली उज्ज्वला ईश्वर कडूकर ही लायबिलिटी नाहीये. मी जितकी भाकरी प्रशासनाची खाल्ली त्याच्यापेक्षा जास्त चाकरी केलेली आहे. मला दररोज संध्याकाळी झोपताना मला आनंद हाच वाटतो, की मी लोकांना काही न्याय देऊ शकले. काही प्रमाणात त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या पूर्ण करू शकले. क्या बात है. मॅडम नक्कीच आज आपण पाहतो की तुम्ही गेले 16 वर्ष झालं ही वर्दी घालताय आणि खरं तर कायदा आणि सुव्यवस्था त्यासोबत संरक्षण हे तुमचं काम. आज आपण पाहतो की बऱ्याच वेळा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. हं. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न बरेच वेळा आपण न्यूजपेपर वाचत असतो, न्यूज चॅनलमध्ये पाहत असतो. काय वाटतं महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? महिला सुरक्षितता फार मोठा आणि व्यापक विषय आहे. अ, ही महिलांची सुरक्षितता ही सामाजिक सुरक्षिततेविषयी आपण बोलत आहोत या ठिकाणी. तर महिला या समाजाचा भाग आहेत. जवळपास 50% लोकसंख्या या जगामध्ये महिलांची आहे. आणि या 50% महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे. बरोबर. आणि या 50% जवळपास 50% आकाश व्याप्त करणाऱ्या ज्या महिला आहेत, यांची सुरक्षितता उर्वरित 50% जी पुरुष आहेत, त्यांच्या शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. अगदी. कारण समाजामध्ये किंवा निसर्गतः स्त्री आणि पुरुष ही निसर्गाने बनवलेली 2 भिन्न लिंग आहेत आणि हे दोन्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे. ते कॉन्ट्राडिक्टरी आणि फायटिंग अजिबात नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत ते एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी काम करणार नाहीत, एकमेकाच्या कॉम्प्लिमेंट जे एरियाज आहेत ते भरून काढणार नाहीत, तोपर्यंत या गोष्टी आपण फक्त कागदांवर आणि फक्त शब्दांमध्येच बोलल्या जातील. कारण महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलांनी स्वतः देखील प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. अगदी पण बरोबर. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही. आता आपण जर पाहिलं तर घरगुती हिंसाचार जर आपण बाजूला ठेवले, तर महिलांवरील बाकी होणारे सगळे अत्याचार हे पुरुषच करतात. अगदी. लैंगिक अत्याचार महिलांवर जे होतात त्यामध्ये महिला नसतातच कुठे. आरोपी हे पुरुषच असतात. मग हे पुरुष कुठून आकाशातून आलेले नाही आहेत. आपल्याच घरातले आहेत. कोणाच्या घरातले ते मुलगा आहे, कोणाच्या घरातला तो पिता आहे, कोणाच्या घरातला तो पती आहे. आपल्याच घरातले आहेत. मग आपल्याच घरातल्या व्यक्तींनी आपल्याच घरातल्या स्त्रीवर अत्याचार करणं आणि तिला असुरक्षिततेची भावना निर्माण करणं यासाठी आपणच स्वतः जबाबदार आहोत. मग ते महिलेवर अत्याचार झाल्यानंतर कॅन्डल मार्च काढले जातात. त्यामध्ये पुरुष देखील इन्व्हॉल्व्ड असतात. येस. पण ते पुरुष त्या ठिकाणी समाजाला एक ही जाणीव करून द्यायचा प्रयत्न करत असतात, की या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण हेच जर सर्व पुरुषांनी जर मनात आणलं, आपण घरातून बाहेर पडताना, उंबऱ्याच्या बाहेर पडताना माझ्या घरातला मुलगा, माझ्या घरातला पती किंवा माझ्या घरातला सासरा, माझ्या घरातलं वडील बाहेर पडल्यानंतर कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेने बघणार नाही, त्यांच्याविषयी वाईट विचार देखील मनात आणणार नाही. हे जर घरामध्येच बिंबवलं गेलं, घरामध्येच तेवढे संस्कार दृढ झाले, तर मला नाही वाटत की महिलांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सन्मानासाठी असे 8 मार्च आणि असे काही कार्यक्रम आपल्याला साजरे करावे लागतील. क्या बात है. मानसिकता बदलणं गरजेचं आहे. Yes. तर महिला दिनाचं ते कुठेतरी सार्थक लागू बरोबर शकतं आहे. आणि कुठेतरी महिला दिन साजरा करणं, तो उत्सव म्हणून साजरा करणं वेगळं आणि महिला कुठेतरी सबलीकरणाकडे चाललेत हे दाखवणं वेगळं. त्यामुळे तो उत्सव म्हणून साजरा करणं ठीक आहे. परंतु महिलांना त्या बाबतीत तेवढा न्याय देणं देखील
तेवढंच गरजेचं आहे. आजपर्यंतच्या अनुभवात तुमचा पहिला आणि शेवटचा म्हणजे एकच प्रेफरन्स तुम्ही दिला होता डी-वाय-एस-पी. एखादा अनुभव आहे असा, की त्या दिवशी तुम्हाला वाटलं, की नाही माझा तो निर्णय योग्य होता? अ, खूप वेळा वाटलं असं, पण अगदी म्हणजे असं आपण जे म्हणतो ना, हाच तो क्षण होता. अ, तर तो माझ्यासाठी जेव्हा माझे वडील त्यांच्या मित्रांना स्वतः म्हणजे सांगत होते आणि ते प्राउडली सांगत होते, की ही माझी मुलगी आहे आणि ही डी-वाय-एस-पी आहे. हे जेव्हा ते अगदी अभिमानाने सांगत होते आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये जो माझ्याविषयी जो अभिमान होता ना, तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता, की ज्याच्यासाठी मी संघर्ष केला होता. माझ्या आईनी माझ्यासाठी वडिलांसोबत संघर्ष केला होता आणि त्यांच्यामध्ये माझ्याविषयी ती आदरयुक्त भावना आणि तो अभिमान जेव्हा मी पाहिला, तसे प्रसंग तर खूप आले. दररोज येतात, की ज्यावेळेला वाटतं, की मी महिला असून मी पोलीस प्रशासनाची सेवा स्वीकारली. मी पोलीस अधिकारी म्हणून मी जॉइन झाले. हा माझा घेतलेला निर्णय योग्य होता. हा मला दररोज मला याची जाणीव होते. पण जी तीव्रतेने जाणीव जेव्हा झाली, तेव्हा जेव्हा माझ्या वडिलांच्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये मी माझ्याबद्दल तो जो अभिमान आणि अ, ती जी जाणीव मला झाली, तो क्षण माझ्यासाठी होता. अगदी बरोबर. कारण पूर्णपणे विरोध असताना देखील तुम्ही एका हं. मतावरती ठाम राहिलात आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि ज्यावेळेला मी करून दाखवलं, ते तर मला करायचंच येस. होतं. पण शेवटी कसं आहे, जेव्हा आपण पालकांच्या विरुद्ध जाऊन एखादी गोष्ट करतो, त्याच्या चांगल्या आणि वाईटाची दोन्ही जबाबदारी ही आपली असते. एक्झॅक्टली. आणि माझ्या निर्णयामुळं आणि माझा निर्णय हा योग्य होता आणि बरोबर होता, हे माझ्या वडिलांना जेव्हा जाणवलं आणि त्यांनी जेव्हा ते व्यक्त केलं, कारण माझे वडील फार कधी व्यक्त होत नव्हते. पण ते शब्द म्हणजे ते कधी असं मी 10वीला जरी फर्स्ट आले, मी 12वीला जरी त्यांनी जेवढे सांगितले तेवढे पर्सेंटेज मार्क मिळवले, तरीसुद्धा कधी त्यांनी मला असं अं, अ, लोकांमध्ये किंवा असं उघडपणे असं कधी मला ॲप्रिशिएट केलं नव्हतं. पण त्यावेळेला जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये ते बसलेले असताना जेव्हा माझ्यासमोर माझे वडील बोलले, ते माझ्यासाठी बरेच रिवॉर्ड्स आणि बरेच मेडल्सपेक्षा जास्त होते. क्या बात आहे! मॅडम ज्यावेळेस तुम्ही काम करत असता, आपण पाहिलं की आता महिला दिनानिमित्त बोलतोय आपण. महिलांविषयी तुम्ही सुरुवातीलाच तुमचं मत व्यक्त केलं होतं. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस सण असतात, त्यावेळेस पोलिसांना सुट्ट्या नसतात आणि विशेषतः सण हे महिलांचे असतात. काय वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस सुट्टी नसते किंवा त्या सणाच्या वेळेस कुठेतरी बंदोबस्त असतो किंवा जबाबदारी असते कुठली, त्यावेळेस काय वाटतं? काय भावना असतात? अ, द्विधा मनस्थिती स्त्रीच्या मनामध्ये असतेच, की बाबा घरात आपला सणही साजरा केला पाहिजे. घरात मुलगा आहे, आपली मुलं-बाळं घरात आहेत. त्यांना देखील आपले जे संस्कार आहेत, आपल्या जे परंपरा आहेत, त्या देखील आपण शिकवल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर समाजाला तो सण जो आहे, तो आनंदात आणि शांततेत साजरा करण्यासाठी आपण रस्त्यावर असलं पाहिजे. तर ही आपण घरातही असलं पाहिजे आणि त्याच वेळेला आपण रस्त्यावरही असलं पाहिजे. ही जी द्विधा मनस्थिती असते, याच्यामध्ये कुटुंबाचं पाठबळ फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं, की परमेश्वर हा कुठेतरी ह्या गोष्टी जाणवत असेल किंवा बायोलॉजिकली म्हटलं तर आपण जे विचार करत असतो, आपण जे दररोज जगत असतो, त्याचा आपण अ, आतमध्ये जेव्हा आपण प्रेग्नंट असतो, त्याच्या आपल्या मुलांवर देखील तो तसा इनडायरेक्ट तो परिणाम होत असेल, की मुलं तशी समजूतदार आणि ती उमगूनच जन्माला येत असतील, की त्यांना कारण माझा मुलगा अगदी जन्मल्यापासून आतापर्यंत, आता तो 14 वर्षाचा झालेला आहे. पण मला अजिबात आठवत नाही, की कधी माझा 1 मिनिटसुद्धा म्हणजे माझ्या ड्युटीमधला 1 मिनिटसुद्धा त्याच्यामुळं वाया गेलाय. कधीच असं झालं नाही. म्हणजे मी यासाठी परमेश्वराकडेच आभार मानते, की कदाचित त्यांनी तसं त्याला समजून उमजवून पाठवलं असेल, बरोबर. की बाबा बऱ्याच वेळेला तुला आईची गरज असेल, पण ती अवेलेबल असणार नाहीये. त्यामुळे म्हणजे आणि त्याचबरोबर कुटुंब आहे. कुटुंबाचं पाठबळ पण भक्कम असणं फार गरजेचं आहे. कारण तुमचं पर्सनल लाईफ बॅलन्स्ड असेल तरच तुमचं प्रोफेशनल लाईफ बॅलन्स्ड असू शकतं. एक्झॅक्टली. तुमच्या घरी काही वातावरण डिस्टर्ब असेल, काही अडचणी असतील, बॅक ऑफ माइंडला काही विचार चालू असतील, तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन किंवा काम करत असताना तुम्ही तो तेवढा न्याय नाही देऊ शकणार. अगदी. त्यामुळे मला वाटतं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये बॅलन्स आपण तेव्हाच साधू शकतो, जेव्हा आपलं घरचं कौटुंबिक वातावरण अगदी व्यवस्थित असेल.
आणि त्यासाठी मला माझ्या घरच्यांचे निश्चितच आभार मानावे लागतील. कारण नेहमी ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे मी उंबऱ्याच्या बाहेर इतके कणखरपणे मी माझी सेवा बजावू शकले किंवा जी काही परिस्थिती असेल त्याला ठामपणे मी त्या ठिकाणी माझी भूमिका देऊ शकले. अगदी बरोबर. तुम्ही तुमचा अनुभव सांगितला, परंतु हा सगळ्या समस्त महिला अधिकाऱ्यांच्या कुटुंबासाठी हा एक चांगला मेसेज असू शकतो. कारण घरातून सपोर्ट असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. मॅडम, आजच्या पॉडकास्टच्या शेवटी तुमच्या या सगळ्या अनुभवावरून महिलांसाठी काय संदेश द्याल? महिलांसाठी एक ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण वावरतो, राहतो, त्याचं प्रतिनिधित्व आपण करतो. तर आपण जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचं जेव्हा आपण ठरवतो, त्यावेळेला तुमचा फॉलबॅक ऑप्शन असणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण होतं असं, की घरच्यांनी काही वेळेला तुम्हाला वेळ दिलेला असतो. बरं 2 वर्षात तयारी कर, 3 वर्षात तयारी कर, पण 3 वर्षांनंतर आम्ही तुझ्या लग्नाबद्दल विचार करू किंवा स्थळ पाहायला आम्ही सुरुवात करू. हे प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतच असतं, की कारण बाबा ठराविक वेळेत आणि वेळ उलटून जाण्यापूर्वी मुलीचं लग्न लावून देणं आणि योग्य स्थळं पाहणं हे त्यांचीही जबाबदारी असते आणि त्यासाठी प्रयत्न करत असतात. पण त्याचबरोबर मुलींना स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. या द्विधा मनस्थितीत ती मुलगी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असते आणि शेतात टाकलेले सगळे दाणे उगवतातच असं नाही. बरोबर. काही उगवतात, काही तसे सुकून जातात, काही खराब होऊन जातात. पण प्रयत्न करत राहणं हे आपलं काम असतं. यामध्ये बऱ्याच जणींना यश मिळतं आणि बऱ्याच जणींना मिळतही नाही. कारण आपण लाखोनी फॉर्म भरले जातात आणि आपण वेकन्सीज जर पाहिल्या, तर तो जो रेशो आहे हा फारच कमी आहे. खूप कमी. ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांना नाईलाजास्तव माघार घ्यावी लागते. तर अशा वेळेला मला वाटतं, की तुम्ही तयारी करत असताना तुमचा फॉलबॅक ऑप्शन एक रेडी असणं फार गरजेचं आहे. ज्याला मी प्लॅन बी म्हणते. तो रेडी असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे, तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे, ते अशा पद्धतीचं असलं पाहिजे, की मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मी सक्सेसफुल नाही झाले, तरीसुद्धा मी जेव्हा यू-टर्न घेईन त्यावेळेला पुन्हा एकदा नवीन सुरुवात करण्यासाठी माझा जो प्लॅन बी आहे ना, तो मला चांगल्या पद्धतीने तो वापरता येईल किंवा त्याचा उपयोग करता येईल. हे एक मला आवर्जून सांगावं वाटतं. आणि दुसरी गोष्ट ही आहे, की महिला किंवा स्त्री किंवा मुलगी आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून असतो. लहान असताना वडिलांची मदत लागते आपल्याला. लग्न झाल्यानंतर नवऱ्याची मदत लागते. मुलगा कमवता झाल्यानंतर मुलाची मदत असते. मग या प्रत्येक वेळेला आपण मदतीची अपेक्षा करत असतो. मग ही मदतीची अपेक्षा करत असताना मला असं वाटतं, की प्रत्येक स्वावलंबी झालेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या स्त्रीनी ही जर मदत दुसऱ्या एका स्त्रीला तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जर केली, तर निश्चितच ही जी आर्थिक परावलंबिता आहे, ही दूर होईल आणि स्त्री कारण ती जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाही, तोपर्यंत तिच्या घरातलं अस्तित्व असेल, घरातलं डिसिजन मेकिंगमधलं तिचं प्रेझेन्स असेल, हा अजिबात गृहीत धरला जात नाही. बऱ्याच ठिकाणी हे चित्र आता पालटतंय, पण अजूनही आपण बघतोय, की मागच्या पिढ्यांमध्ये स्त्री सती जाण्यामागची कारणं वेगळी होती. कारण पती वारल्यानंतर समाजामध्ये तिला कशा पद्धतीने वागणूक मिळेल याच्याबद्दल ती साशंक असेल आणि त्यामुळं ती सती जात असेल आणि ती मग परंपरा बनली असेल. पण आता तशी पद्धत नसताना देखील बऱ्याच स्त्रिया ह्या कौटुंबिक हिंसाचारामुळे स्वतःला पेटवून घेतात, आत्महत्या करतात. तर ही जी काही वेळ आलेली आहे याच्यामध्ये सर्वांनी फार लक्ष देणं गरजेचं आहे आणि विशेषतः महिलांनी आणि मुलींनी. कारण अ डॉटर माइट बी अ प्रिन्सेस ऑफ हिज हर फादर, येस. बट शी कॅन बी अ वॉरियर ऑफ हर मदर. त्यामुळे आपल्या आईचं जे स्वप्न आहे, जे अपूर्ण राहिलं, ती आई आपल्यामध्ये बघतीये, तर त्या स्वप्नांसाठी संघर्ष करणं आणि जिथून कुठून मदत मिळत असेल, बऱ्याच संस्था असतात, बरेच लोक असतात, फिलॅन्थ्रोपिक ऑर्गनायझेशन्स असतात, ज्या मदतीला तयार असतात. ती योग्य वेळेत मदत घ्यावी आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि सिव्हिल सर्व्हिसेस
हेच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त पण बाकी काही करिअर ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये आपले करिअर घडवावं असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. खरं तर हा शेवटचा मेसेज जो होता, खरंच महिलांना एक जगण्याची नवी उमेद देणारा हा मेसेज होता. तुम्ही खरं तर आज वास्तव घटनेवरती आम्हाला वेळ दिला. तुमचा प्रवासही आमच्यासमोर मांडला, या आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही मांडला आणि बहुमूल्य जे काही हे सल्ले दिले महिलांसाठी, हे निश्चित महिलांच्या कामी येतील आणि त्यांचं जीवन सुकर होण्यासाठी त्यांना फायदा होईल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.